हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांनी मतदान करून आपला हक्क बजावला। हिंगोली लोकसभेची निवडणूक आज पार पडत आहे, त्या अनुषंगाने आज महायुतीचे हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम कोवळीकर यांनी आपला मतदानाचा हक्क हदगाव तालुक्यातील मौजे कोवळी येथे मतदान करून आपला हक्क बजावला आहे। ओके चालेल, थँक्यू सर। तुषार सर माईक आणाय तुमचं माईक आहे कुठे? आता सध्या आपण मतदान केलं, पहिला हक्क बजावला, काय भावना आहेत आणि काय सांगा? खरं तर याच्या पूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत, परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे। कारण 6 विधानसभेचा मिळून 1 लोकसभा मतदारसंघ झाला। 11 तालुके या लोकसभेमध्ये आहेत, 3 जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत। त्याच्यामुळे हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे। 17,65,000 मतदार आहेत, जवळजवळ 2004 बूथ आहेत आणि एवढं 2200 गावं आहेत तांड्यावाड्या सहित। आणि हे फिरत असतेवेळेस खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला 18 दिवस भेटले आणि 18 दिवस म्हणजे एका तालुक्याला 1.5 दिवस, त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही। परंतु आमचे महायुतीचे प्रत्येक विधानसभेमध्ये 5 ठिकाणी रनिंग आमदार होते, त्याच्यामुळे मला फारसं जड गेलं नाही, कारण तिथली बाजू सांभाळून घ्यायचे। त्याच्यामुळे मला हदगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता, परंतु तिथे सुद्धा मी 10 सुद्धा गावं करू शकलो नाही, कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे हदगाव विधानसभेची।